मैत्रीचा अनमोल ठेवा. आज 28 ऑगस्ट. मला ग्रॅज्युएट होऊन आज 15 वर्षे पूर्ण झाली. फोटो बघत जुन्या आठवणी ताज्या करत असताना आमच्या ग्रुपवर रियुनियनची चर्चा सुरू झाली. येत्या रविवारी म्हणजे 1 तारखेला फर्ग्युसनमध्ये भेटायचे ठरले. बरेचसे मित्रमैत्रिणी पुण्यातच राहतात, काही माझ्यासारखे मुंबईला व काही इतर ठिकाणी. मी आणि मानसी म्हणजे कॉलेजातली एक मैत्रीण वरचेवर भेटत असतो. खरं तर रियुनियनपेक्षा मला सायलीला आणि पुण्याला भेटायला मिळणार या विचारानेच खूप आनंद झाला होता. सोबत काय काय न्यायचे याची यादी मी बनवायला सुरू केली, कारण आमच्या कॉलेजचा शर्ट, माझं आणि सायलीचं ब्रेसलेट आणि सगळ्यांचा फोटो हे विसरून चालणार नव्हते. माझी तयारी जोरदार चालू होती. जसा जसा कार्यक्रम जवळ येत होता तसा तसा उत्साह वाढत होता. शेवटी एकदाचा तो दिवस उजाडला. मी आणि मानसी माझ्या गाडीतनं एकत्र जाणार होतो. आम्ही वेळेत निघालो होतो, पण प्रचंड ट्रॅफिक असल्याने आम्ही 1 तास उशिरा पोहोचलो. मी गेल्या सायलीला जाऊन भेटणार असे मी घरनंच ठरवून आले होते, पण सायली कुठेच दिसत नव्हती. हे बघून मला खूप वाईट वाटलं. कुठल्याच गेम्समध्ये किंवा गप्पांमध्ये माझं लक्ष लागत नव्हतं. मी बाजूला झाडाखाली जाऊन बसले. या झाडाखालीच मी आणि सायली दर रविवारी पुस्तक वाचायला यायचो. पण महिन्यातल्या शेवटच्या रविवारी आम्ही ABC चौकात नवीन पुस्तकं घ्यायला आणि टेस्टसाठी आई जोगेश्वरी आणि दगडूशेठ गणपतीचं दर्शन घ्यायला जायचो. हे सगळं करून झाल्यावर आम्ही वैशालीमध्ये जेवायला जायचो. हा आमचा महिन्यातला सर्वात आवडता दिवस होता. आम्हा दोघींनाच जोगेश्वरीच्या मंदिरात तासनतास बसायला खूप आवडायचं. हे सगळं आठवत असताना माझ्या डोळ्यातनं घळाघळा पाणीच येऊ लागलं. तेवढ्यात कोणीतरी माझ्या डोळ्यावर हात ठेवला. मी जोरात ओरडले, सायली! आम्ही दोघी खुदकन हसलो आणि त्या मंदिरात जायचे ठरवले. आम्ही एकमेकींना पाहून इतक्या खुश झालो होतो की रियुनियनला विसरून गेलो आणि भरपूर साऱ्या गप्पा मारायला लागलो. अचानक 7:30 वाजता मला मानसीचा फोन आला. रियुनियन संपलं होतं आणि सगळे आपापल्या घरी गेले होते. मी सायलीचा निरोप घेतला आणि मानसीला पिकअप करून गाडी मुंबईच्या दिशेने वळवली. धन्यवाद.